ओके, गुड इव्हनिंग. आजच्या लेक्चरला आपल्याला कम्प्लीट सीएफटी स्प्लिटिंग पॅटर्न कसे असतात ते बघायचे आहे. आणि स्प्लिटिंग पॅटर्न मध्ये हायएस्ट स्प्लिटिंग एनर्जी जो आहे हा स्क्वेअर पेनाचा असतो, देन ऑक्टॅडलचा असतो, अँड देन हा ऍक्च्युअली सिक्वेन्स आहे है ना. या सिक्वेन्सला आपण स्टडी करायचे आणि या सिक्वेन्स मध्ये डेल्टा ओ डेल्टा टी पेक्षा का जास्त आहे हा एक रिझन स्टडी करायचे. म्हणून बाकीचे काही पॉईंट्स एक एक सो आजचा नियर अबाउट सीएफटी चे सगळे पॉईंट्स कव्हर होतो. ठीक आहे. तर त्यामध्ये हा डिजनरेट डी ऑर्बिटल dxy dyz dxz dx स्क्वेअर y स्क्वेअर dz स्क्वेअर है ना. बघा हा कन्सेप्ट खूप इझी आहे समजला तर. यामध्ये दोनच पॉईंट लागणार आहे, अप्रोचिंग डायरेक्शन ऑफ लिगेंड्स अँड ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल्स. हे दोन पॉइंट्स लक्षात राहिले तर तुम्ही पूर्ण टेबल इझिली प्रॅक्टिस करू शकता. आणि हा पूर्ण टेबलचा चार्ट मी तुम्हाला त्या नोट्सच्या फाईल मध्ये पण ऍड करतोय, तुम्हाला तिथे देखील प्रॅक्टिसिंगला ऑप्शन भेटून जाईल. तर हा वेळेस स्प्लिटअप होतो त्यावेळेस हा आहे ईजी आणि हा आहे टी2जी. टी2जी मध्ये dxy dyz dxz ईजी मध्ये dx स्क्वेअर y स्क्वेअर dz स्क्वेअर है ना. तर इथे energy increases by 0.4 delta t and energy decreases by 0.6 delta t. Splitting energy in tetrahedral complex. So हा जो पूर्ण पार्ट आहे splitting of d orbitals in tetrahedral complexes. ठीक आहे. इथे त्या साईडला मी दोन डायग्राम्स ड्रॉ करणार आहे. त्यापैकी एक ऑक्टाहेड्रल असेल आणि दुसरा टेट्राहेड्रल असेल. हा कुठला पार्ट आहे, स्प्लिटिंग पॅटर्न इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल मध्ये ligands approaches along the axis direction. त्यामुळे along axis orbitals goes to excited state. इथे ligands in between axis ने अप्रोच होतात आणि हा इथे डायरेक्ट रिपल्शन नाहीये, साइड वाइज रिपल्शन आहे. त्यामुळे त्याचा स्प्लिटिंग एनर्जी हा त्यापेक्षा कमी असणार आहे. डेल्टा ओ पेक्षा डेल्टा टी कमी असणार. तोच पॉइंट मी इथे तुम्हाला मेन्शन करायला. त्याचे रिझन दोन आहेत, दोन्ही रिझन मिक्सिंग करतो तुम्हाला.
ओके जेव्हा 5 degenerate d orbitals split up into two parts है ना, दोनच पार्ट्स में डिवाइड झाले. हा देखील दोनच पार्ट्स में डिवाइड झाला, पण हा जो आहे चार पार्ट्स में डिवाइड झाला. सो दॅट्स व्हाय हा स्प्लिटिंग जो आहे जास्त झाला स्क्वेअर प्लेनामध्ये. सो दॅट्स व्हाय इथे एकूण चार पार्ट्स मध्ये डिवाइड झाले ऑर्बिटल्स पॅटर्न मध्ये. त्यामुळे त्यातला स्प्लिटिंग एनर्जी जो आहे एक्सपांडेड एनर्जी हा सगळ्यात जास्त असणार. देन राहिले कोण, हे दोन. ह्या दोघांमध्ये कम्पेअर करताना इथे बघा नॉर्मली रिपल्शन फॅक्टर कोणाचा येतो, तर मेटल जो आहे मेटल मध्ये जे काही ऑलरेडी इनबिल्ट इलेक्ट्रॉन्स आहेत प्लस लिगेंडचे अप्रोच होतात त्याचे चार्ज, एकदा तो निगेटिव्ह चार्ज असणार किंवा लोन पेअर असणार. सो ह्यांचा रिपल्शन करतो डायरेक्ट रिपल्शन येतो. पॉइंट काय, सो रिपल्शन कोणाचा आहे, द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द मेटल and charge of the ligand. That charge, it may be a negative charge or may be a lone pair charge. Right? Lone pair पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ना. So असा ligand ज्यावेळेस मेटल अप्रोच होतात त्यावेळेस मेटल मध्ये ऑलरेडी एक्झिस्टेड इलेक्ट्रॉन्सचा मेटलच्या ऑर्बिटल मध्ये ऑलरेडी एक्झिस्टेड इलेक्ट्रॉन्सचा आणि लिगँडचा इथे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन लागतो. पण मेटल हा लिगँड हा मेटलच्या न्यूक्लियसला अट्रॅक्ट होतो का, मेटल इलेक्ट्रॉन रिच आहे लेविस बेस आणि मेटल हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो लेविस ऍसिड. सो मेटल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा की इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणारा कोण आहे, न्यूक्लियस. सो असा लेविस ऍसिड्स आर दी न्यूक्लियस लिविंग पार्ट, लेविस बेसेस आर दी न्यूक्लियस लिविंग पार्ट है ना, एंड लेविस ऍसिड्स इलेक्ट्रॉन लिविंग पार्ट. सो असा मेटल मधला न्यूक्लियस हा लिगँडचे इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे मेटल्स हे किंवा लिगँडचे ऑर्बिटल्स हे मेटलच्या न्यूक्लियसला अट्रॅक्ट व्हायला लागतात. पण टू द न्यूक्लियस येत असताना मेटलचे ऑलरेडी एक्झिस्टेड ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स हे त्याला रिपील करायला लागतात. सो हे एक्झिस्टेड ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे एक्झिस्टेड ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स हे काय करणार, येणाऱ्या लिगँड्सना रिपील करतात आणि स्वतः स्प्लिट अप होतात तिन्ही पैकी एका पॅटर्न मध्ये. डिफरन्स करतो. सो म्हणजे इथे दोन टाइपचे फोर्सेस आहेत. एक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कुठले, निगेटिव्ह चार्ज और चार्ज्ड लिगँड अँड न्यूक्लियस ऑफ द मेटल, यामध्ये अट्रॅक्शन येतो त्यामुळे लिगँड्स टू द मेटल अट्रॅक्ट होतात. पण दुसरा कंडिशन काय आहे, मेटल मध्ये ऑलरेडी एक्झिस्टेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स असं नाही की आउटर मोस्ट डी मध्येच पाहिजे. आता इनर डी ऑर्बिटल, इनर एस ऑर्बिटल, इनर पी ऑर्बिटल त्याचे पण इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स काय करणार म्हणजे लिगँडच्या चार्जला रिपील करणार, त्यामुळे डी ऑर्बिटल स्प्लिट अप होतो इन two parts or in four parts based on condition. बघा हे जे लिगँड मेटल अप्रोच होतो तर ह्या पॅटर्न मध्ये 6 लिगँड्सचा रिपल्शन आहे. मी 2 पॉइंट सांगतो, 2 पॉइंट्स कशाचे, why delta O is greater than delta T, त्यासाठी 2 रिझन्स आहेत. दोन्ही रिझन्स महत्त्वाचे आहेत, नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, ह्यामध्ये 6 लिगँड्स टू द मेटल अप्रोच होतात. ह्यामध्ये 4 लिगँड्स टू द मेटल अप्रोच होतात. सो ऍज कम्पेअर्ड टू 4 लिगँड्स 6 लिगँड्सचा रिपल्शन जास्त आहे ना, त्यामुळे हा जास्त स्प्लिट अप होणार. पहिला कंडिशन. दुसरी गोष्ट, ओके पहिल्या पॉइंट मध्ये ह्यापेक्षा इथे 1/3 रिपल्शन जास्त आहे. इथे 1/3 रिपल्शन जास्त आहे स्क्वेअर प्लेनरपेक्षा. का, 4 लिगँड्सचा रिपल्शन 6 लिगँड्सचा रिपल्शन म्हणजे ह्यापेक्षा इथे 1/3 रिपल्शन वाढला ना. सो दॅट्स व्हाय ऑप्टिकल स्प्लिटिंग पॅटर्न जास्त असतो, ऑप्टिकल स्प्लिटिंग एनर्जी जास्त असतो ऍज कम्पेअर टू टेट्राहेड्रल स्प्लिटिंग एनर्जी. पहिला फॅक्टर है ना. सो पहिला फॅक्टर काय लक्षात ठेवणार, नंबर ऑफ लिगँड्स है ना. कोणासाठी, हा कोणाचे रिझन स्टडी करता तुम्ही, why delta O is greater than delta T, त्यासाठीचे 2 रिझन सांगतोय. पहिला होता नंबर ऑफ लिगँड्सचा रिझन, ठीक आहे. नाउ सेकंड पॉइंट, ओके का
ओरिएंटेशन, मला ओरिएंटेशन एक्सप्लेन करायचं ऍक्च्युली. हे 3 ऍक्सिस आहेत, एक्स वाय झेड ऍक्सिस. ठीक आहे, असं बघा, म्हणजे दोन 3 ऍक्सिस दिसतील. साइड व्ह्यू बघताय, ठीक आहे ना. आता पॉइंट काय आहे, 3 ऍक्सिस आहेत, इकडे पण एक्सटेंडेड आहेत, पण आता नाही माझ्याकडे निम्मा ऍक्सिस अवेलेबल आहे, निम्मा ऍक्सिस एक्सप्लेन करतो मी. आता कंडिशन काय बघा, सपोज मी dx2 ऑर्बिटल घेतो आणि dx2 y2 घेतो, फरक काय बघा. dx2 y2 चा मीनिंग काय, मेटलचे dx2 y2 चे डबल डंबल along x axis along y axis ओरिएंटेड आहे. आणि लिगेंड्स कसे अप्रोच होतात ऑक्टेनॉल मध्ये, along axis, म्हणजे इथे काय आला, डायरेक्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स अँड लिगेंड इलेक्ट्रॉन्सचा स्ट्रॉंग रिपल्शन झाला. डिफरन्स करतो त्यामध्ये हा पार्ट होता. हे ऑर्बिटल हा जास्त एनर्जीला काय केला, हायर एनर्जीला काय केला, तर हा जो आहे इथे हे ऑर्बिटल, हा मेटलचा ऑर्बिटल आहे, लिगेंडचा काही संबंध नाही. मेटलचा ऑर्बिटल ऑलरेडी along axis ओरिएंटेड आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळे लिगेंड्स 6 लिगेंड along axis अप्रोच होतात. त्यामुळे सपोज हा लिगेंड असेल आणि हे मेटलचे ऑर्बिटल्स along axis ओरिएंटेड आहे, x axis y axis च्या along, आणि लिगेंड along x axis अप्रोच होतो. सो अशा कंडिशन काय, लिगेंडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी मेटलचा ऑलरेडी एक्झिस्टेड इलेक्ट्रॉन डेन्सिटी along x axis y axis, त्यामध्ये स्ट्रॉंग रिपल्शन आला. सो इथे रिपल्शन कसं आहे, डायरेक्ट रिपल्शन आहे, डायरेक्ट म्हणतो आपल्याला. ठीक आहे, इथे बघा ह्याला रिपल्शन जास्त येतो ना, त्यांच्यापेक्षा along axis ऑर्बिटल पेक्षा इन बिटवीन ऍक्सिस चा रिपल्शन जास्त आहे, पण इथे डायरेक्ट रिपल्शन नाहीये. का डायरेक्ट रिपल्शन नाहीये बघा, dxy घ्या, dxy ऑर्बिटल हा x ऍक्सिस y ऍक्सिस, तसे का तुम्हाला आवडलं नाही तर हा y ऍक्सिस घ्या, हा x ऍक्सिस घ्या, पण हे दोन ऍक्सिस घेतला तर dxy चा ऑर्बिटल कुठे असणार आहे, हा x ऍक्सिस y ऍक्सिस च्या मध्ये, इथे 3 डायमेन्शनली दाखवतोय बघा मी, x आणि y च्या मध्ये इथे, बरोबर आहे. स्ट्रक्चर समजतंय, ह्या दोघांच्या मध्ये हा कोण आहे, dxy चा डंबल, डंबल x आणि y च्या मध्ये इथे. पण लिगेंड कसे अप्रोच होतात, लिगेंड कसे अप्रोच होतात, ह्या तिघांच्या मध्ये असा. डायरेक्शन नीट बघा, ह्याच्यासाठी थोडासा पॉइंट समजायला वेळ लागेल, पण ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी हे स्ट्रक्चर स्टडी केलं लहानपणापासून. त्यामध्ये dxy y ऍक्सिस x ऍक्सिस च्या मध्ये डंबलचा ऑर्बिटल आहे, डंबल ऑर्बिटल इथे दोघांच्या मध्ये है ना, कोणाच्या दोघांमध्ये, x आणि y च्या मध्ये. पण लिगेंड कसा अप्रोच होतो, ह्या डायरेक्शनने 1 2 3 तिघांच्या मधून, म्हणजे डायरेक्ट रिपल्शन कुठे आहे, ह्याच्या जवळ आहे, हा इथे आहे एक्झिस्टेड मेटल्स ऑर्बिटल, लिगेंड इथे अप्रोच होतो. फरक आहे, हा इथे आहे लिगेंड इथे अप्रोच होतो, 3 ऍक्सिसचा मिड पॉइंटने अप्रोच होतो. तुम्हाला त्यासाठी मी क्यूब डायग्राम ड्रॉ करून दिली, टू द मेटल कशा अप्रोच होतात, लिगेंड एक्सप्लेन केला, टेट्राहेड्रल है ना. सो अशा अप्रोचिंग डायरेक्शन ऑफ लिगेंड इथे आहे आणि एक्झिस्टेड ऑर्बिटल इथे आहे, मग इथे डायरेक्ट रिपल्शन नाहीये. सो कंडिशन काय आहे, इथे साइड वाइज रिपल्शन आहे, त्याला म्हणतात साइड वाइज रिपल्शन. ऑर्बिटल इथे आहे, लिगेंड इथे आहे, साइड वाइज रिपल्शन ऑलवेज कमी असणार ऍज कम्पेअर टू डायरेक्ट रिपल्शन, बरोबर आहे ना. सो याचं एक्झाम्पल बघा, सो दोन मेटल्स मॅग्नेट घ्या, सेम फोर्स घ्या, डायरेक्ट एकमेकांना करा, काय येणार आहे, स्ट्रॉंगली रिपेल करा. ठीक आहे, मेटल इथे आहे, सेम पोल, मी दुसरा सेम पोल वाला साइड घेतो, इथे रिपल्शन थोडासा वीक असणार, आमने सामने रिपल्शन पेक्षा साइड वाइज रिपल्शन ऑलवेज वीक असतो. सो इथे त्यामध्ये साइड वाइज रिपल्शन आहे, डायरेक्ट रिपल्शन नाहीये, त्यामध्ये डायरेक्ट रिपल्शन आहे. बिकॉज ऑफ दिस डायरेक्ट रिपल्शन इथे जास्त स्प्लिटअप होणार, गॅप जास्त वाढला, गॅप म्हणजे स्प्लिटिंग एनर्जी, हा जो आहे ना, हा एनर्जी लेवल आहे. सो एनर्जी लेवल हा बेस टू द हायेस्ट एनर्जी लेवल, त्यामधला गॅप दॅट इज डेल्टा, हा इथून ते इथपर्यंत डेल्टा एसपी स्क्वेअर प्लेनाचा स्प्लिटिंग एनर्जी, इथे ह्या दोघांतला स्प्लिटिंग एनर्जी डेल्टा ओ, इथे ह्या दोघांमधला स्प्लिटिंग एनर्जी डेल्टा टी. डिफरन्स करतो. सो किती स्ट्रॉंगली स्प्लिट अप झाले,
त्याला स्प्लिटिंग एनर्जी म्हणतो. किती गॅप वाढला तो स्प्लिटिंग एनर्जी जास्त, गॅप कमी झाला स्प्लिटिंग एनर्जी कमी. सो इथे स्प्लिटिंग एनर्जी कमी असतो ऍज कम्पेअर टू इथलं स्प्लिटिंग एनर्जी. का? त्यासाठीचा पहिला रिझन नंबर ऑफ लिगँड्स. 6 लिगँड्स रिपेल करतात, इथे 4 लिगँड्स रिपेल करतात. सो दॅट्स व्हाय यापेक्षा ते 1/3 रिपल्शन एनर्जी कमी आहे, त्यामुळे हे कमी स्प्लिटर झाले. दुसरा इथे डायरेक्ट रिपल्शन येतो या दोन ऑर्बिटल्सना. दूसरा पॉइंट डायरेक्ट repulsion is present in octahedral and sidewise repulsion is present in. ह्या दोन कंडिशन मुळे हा पॉइंट एक्झिस्टेड असतो. एक कंडिशन काय आहे? पहिला डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणजे 5 ऑर्बिटल्स एनर्जी सेम होता बिफोर बॉन्डिंग. का? बिफोर बॉन्डिंग रिपल्शन फॅक्टर एक्झिस्टेडच नाहीये, त्यामुळे सगळे सेम एनर्जेटिक आहे. पण जसे लिगँड्स टू द मेटल आयन अप्रोच होता तसे लिगँडचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी अँड मेटलचा एक्झिस्टेड इलेक्ट्रॉनचा रिपल्शन यायला लागतो. त्यामुळे एक स्प्लिटिंग पॅटर्न, हा 2 स्प्लिटिंग पॅटर्न, 3 स्प्लिटिंग पॅटर्न्स आले. दुसरी गोष्ट इथे नंबर ऑफ ऑर्बिटल स्प्लिटर जे झाले जास्त स्प्लिटर झाले, त्यामुळे स्क्वेअर प्लेनार स्प्लिटिंग एनर्जी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग एनर्जी. ठीक आहे, ह्या दोघांचं एक रिलेशन आहे. ओके, square planar splitting energy is about 1.3 times delta O splitting energy. यापेक्षा हा 1.3 टाइम्स जास्त स्प्लिटर झाला. हा ठीक आहे. आता ह्या दोघांचं रिलेशन बघूया. एक पॉइंट समजला, ह्या दोघांमध्ये कितीचा एनर्जी डिफरन्स आहे लागतो? अबाउट दिस मच. ठीक आहे, आता ह्या दोघांचा एनर्जी डिफरन्स किती तू पण चेक करूया है ना. मग त्याचे रिलेशन केली कमी. स्प्लिटिंग पॅटर्न समजलाय का? त्याचा पूर्ण स्क्रीनशॉट हा इथे मी दिला, त्याच्यानंतर एक पॉइंट दिलो, तो झाला पूर्ण स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यामध्ये नियर अबाउट CFST किंवा क्रिस्टल फील्ड थेअरीचे सगळे कंटेंट आलेले आहेत. फक्त स्प्लिटिंग एनर्जी डिपेंड्स ऑन विच फॅक्टर, तो एक पॉइंट राहतो, त्याच्या पुढे लिहूया कारण तो जागाच नाही है ना. सो पॉइंट काय आहे? स्क्वेअर प्लेनार स्प्लिटिंग एनर्जी, ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग एनर्जी, त्यातला रिलेशन, टेट्राहेड्रल स्प्लिटिंग एनर्जी एंड ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग एनर्जी, त्यातला रिलेशन. आता कंप्लीट CFT तुमच्या समोर आहे. 3 कॉम्प्लेक्सेसचे स्क्वेअर प्लेनार, ऑक्टाहेड्रल एंड टेट्राहेड्रल साठीचे कंडिशन्स. ठीक आहे. आता स्प्लिटिंग पॅटर्न 1 2 3 तिघांसाठी कॉमन फॅक्टर आहे. स्प्लिटिंग एनर्जी डिपेंड्स ऑन विच फॅक्टर, एकूण आपल्याला 4 फॅक्टर्स स्प्लिट करायचे. एक एक फॅक्टर मी एक्सप्लेन करतो, राईट. पॉइंट्स लिहूया आणि एक्सप्लेनेशन स्टडी करूया, कारण हा CFT चा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्येच आता मागच्या वर्षी झालेला
नीटचा एक्झाम जो आहे त्यामधला क्वेश्चन तुम्हाला दिसेल. आपण बघूया ते. झालं? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी किती जास्त स्प्लिट अप होतो किती कमी स्प्लिट अप होतो that factor that depends on first condition geometry of complex. आता स्टडी केला है ना तो पॉइंट इथे एक्सप्लेन करायचा होता तिथे डायग्राम होता म्हणून मी तिथे एक्सप्लेन केला जिओमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स कसं एक्सप्लेन करणार स्क्वेअर प्लेनार मध्ये स्प्लिटिंग जास्त असतो सगळ्यात जास्त, देन ऑक्टॅडल, देन टेट्राडल. यांचे रिलेशन स्वतःच लिहिला आपण. ओके चार फॅक्टर्स पैकी पहिला फॅक्टर आहे जिओमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स है ना हा जर पॉइंट समजला तुम्हाला का देन सेकंड फॅक्टर जो आहे चार्ज ऑफ द मेटल आयन और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन काही कसं आहे दोघांचं मी तरी कसं आहे है ना तरी कंडिशन काय बघा Oxidation state of metal ion is directly proportional to CFSE. पॉइंट क्या है ऑक्सीडेशन स्टेट ऑफ मेटल आयन इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू CFSE सिंपल कंडिशन कहां सा तर त्याचं मीनिंग बघा एखादा मेटल प्लस 3 वाला असेल इथे पॉइंट असेल तो मेटल आहे प्लस 3 वाला मेटल आहे दोन आयन्स पैकी दोन्ही सेमच मेटल घेतला एग्जांपल घ्या कोबाल्ट प्लस 3 कोबाल्ट प्लस 2 complex is given by this complex is CO NH3 6 times plus 3 CO NH3 6 times plus 2 काय फरक आहे दोघांमध्ये कॉम्प्लेक्स सगळा सेम आहे कोबाल्ट प्लस 3 चा आहे कोबाल्ट प्लस 2 चा आहे आता मीनिंग काय आहे लिगेंड्स ऍक्च्युअली कोणाकडे अप्रोच होतात तर न्यूक्लियस अप्रोच होतात मग न्यूक्लियसला कशा अप्रोच होणार न्यूक्लियसच्या जितकं जास्त लिगेंड्स तेवढं स्ट्रॉंगली न्यूक्लियसला अप्रोच होणार पॉइंट समजतो काय म्हणायचं आहे न्यूक्लियस हा लिगेंड्सला अट्रॅक्ट करणारा पार्ट आहे जर सपोज न्यूक्लियस जर का स्ट्रॉंगली लिगेंड्स अप्रोच केला लिगेंड्स जास्त डेप्थ मध्ये जाऊन न्यूक्लियसला अप्रोच होतात बॉन्डिंग करतात सो आता सगळ्यात जास्त न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर चार्ज कधी असणार जेवढा न्यूक्लियस साठी पॉझिटिव्ह चार्ज वाढेल नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतील तेवढा न्यूक्लियर चार्ज जास्त सो सिंपली पॉझिटिव्ह चार्ज वाढला न्यूक्लियर चार्ज वाढला न्यूक्लियर चार्ज वाढला
लिगेंड्स ना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार इनसाइड द एटम टुवर्ड्स द ऑर्बिटल न्यूक्लियस. सो याच्या कंडिशन काय आहे, लिगेंड्स जास्त मेटल्स ना अप्रोच होणार. आता कंडिशन काय आहे, लिगेंड्स जेवढा इनसाइड द एटम किंवा टुवर्ड्स द एटम मूव्ह होणार तेवढा ऑर्बिटलचा रिपल्शन वाढणार, प्लस जास्त स्पीड अप होणार. सो कंडिशन काय आहे, जेवढा जास्त ऑक्सिडेशन स्टेट तेवढा न्यूक्लियर चार्ज वाढला. न्यूक्लियर चार्ज वाढला म्हणून लिगेंड्स टू द मेटल स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील आणि इंटरॅक्शन स्ट्रॉंग राहिल्यामुळे बॉन्ड लेंथ छोटा होईल. बॉन्ड लेंथ छोटा झाला तर लिगेंडचा रिपल्शन वाढला, लिगेंड वर्सेस मेटलचे डी ऑर्बिटल रिपल्शन वाढला, त्यामुळे काय होणार, सीएफएसी पण वाढला, जास्त एक्सपांड होणार. ह्या दोघांमध्ये ह्याच्यापेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा ह्याचा सीएफएसी अबाउट 30 to 40% वाढतो. ह्याची सीएफएसी डेल्टा ओ है ना, सपोज मी हा डेल्टा ओ 1 घेतला आणि हा डेल्टा ओ 2 घेतला, तर ह्याच्यापेक्षा हा जास्त असणार बाय 30 to 40%. ओके, तुम्हाला हा फॅक्टर लागणार नाही का, पण मी तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे, इमॅजिन करायला पाहिजे जास्त एका पॉइंट का. पण इन जनरल जेवढा जास्त ऑक्सिडेशन स्टेट तेवढा न्यूक्लियर चार्ज जास्त, तेवढा लिगेंड्स मेटल जास्त अप्रोच होतील आणि मेटलचे ऑर्बिटल जास्त स्ट्रॉंगली स्प्लिट अप होतील, म्हणून सीएफएसी जास्त राहणार. सो ऑक्सिडेशन स्टेट जास्त, सीएफएसी जास्त. क्लियर आहे. हा सेकंड फॅक्टर काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल, सेकंड फॅक्टर. ठीक आहे, म्हणजे मेटल जेवढा छोटा असेल थोडासा ऍक्च्युअली प्लस चार्ज वाढला म्हणजे मेटलचा साइज कमी होणार, मेटल आयनचा, आणि सीएफएसी वाढणार. त्याचा सिंपल फॅक्टर. ठीक आहे. थर्ड फॅक्टर, साइज ऑफ मेटल आयन. इथे तुम्ही दोन पॉइंट्स कन्सिडर करू शकता, की साइज ऑफ मेटल आयन म्हणा किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणा, है ना. म्हणजे मीनिंग काय आहे, म्हणजे 3D वापरणार का 4D वापरणार का 5D वापरणार. 3D साठी वेगळा स्प्लिटिंग पॅटर्न. कंडिशन काय बघा, इथलाच पॉइंट बघा, डी ऑर्बिटलचा रिपल्शन. मग डी ऑर्बिटल जेवढे जास्त इलॉंगेटेड असेल तेवढा लिगेंडला जास्त रिपेल करणार, तेवढा मेटल ऑर्बिटल जास्त स्प्लिट अप होणार. सो यामध्ये साइज ऑफ मेटल आयन म्हणा किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणा, दोघांसाठी सेम फॅक्टर. हा, काही बुक्स मध्ये साइज ऑफ मेटल आयन दिसेल, काही बुक्स मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम दिसेल. जेडीली वासला प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिसेल. आपल्या बुक्स मध्ये आपले जे बुक्स आपण तुम्ही रेफर करताय, स्टेट बोर्ड, एनसीईआरटी बोर्ड, त्याच्यामध्ये साइज ऑफ मेटल आयन दिला, पण ऍक्च्युअली ऍक्युरेट पॉइंट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. का 3D 4D 5D काय चेंज झाला, 3 4 5 काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, शल नंबर, बरोबर आहे. सो इथे 3D ऑर्बिटल्स म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे मेटल्स, त्यापेक्षा सेकंड ट्रान्झिशन सिरीज मेटलचा साइज जास्त झाला. थर्ड ट्रान्झिशन सिरीजचे मेटलचा साइज जास्त आहे, मेटल्स पुन्हा मेटल आयन्स होणार चालेल. सो साइज वाढत चालला ना, तसा स्प्लिटिंग एनर्जी पण वाढणार. साइज वाढला, स्प्लिटिंग एनर्जी CFSE, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी पण वाढणार. क्लियर. मीनिंग काय आहे, का वाढतो त्याचा रिझन बघा. आता का वाढतो, 5D साठी सगळ्यात जास्त असतो स्प्लिटिंग एनर्जी, 3D साठी सगळ्यात कमी. बघा, मी मेटल जर सपोज डी ऑर्बिटल जेवढा जवळ असेल तेवढा लिगेंडचा देखील जास्त जवळ यावं लागेल, मला रिपल्शन एक्झिस्ट होईल. सपोज ऑलरेडी मेटलचे डी ऑर्बिटल जास्त इलॉंगेटेड असेल, 3D चा साइज असा असेल डी ऑर्बिटलचा 4D 5D. सो म्हणजे सिंपली मी ते डायग्राम ड्रॉ करतो. हा मेटल आहे है ना. सो हा 3D चा एक ऑर्बिटल असेल, तर हा झाला 4D आणि हा झाला 5D. सो हा 3D 4D 5D. मग आता लिगेंड ज्यावेळेस अप्रोच होतील त्यावेळेस हा तर खूपच इनर साइडला आहे, कमी इलॉंगेटेड आहे, त्यामुळे त्याला रिपल्शन याचे चान्सेस सगळ्यात कमी.
पण हा जास्त इलॉंगेटेड आहे, जास्त साईजचा आहे, त्यामुळे लिगँड्स पहिला रिपल्शन याला जास्त येणार आणि जास्त रिपल्शन ह्याला येणार. मग ह्यापेक्षा नंतर ह्याला रिपल्शन येईल, त्याच्यानंतर हा म्हणजे लिगँड जेवढा जास्त न्यूक्लियसला अटॅच होईल तेवढा जास्त डी पार्टीला रिपल्शन आला. मग इनर साइडला आहे 4D, साइज सगळ्यात छोटा आहे विथ रिपल्शन 7. So based on size, elongation or orientation of d orbitals in the three-dimensional space, their basis are third factor. So तीन का तीन basic है. First, second, third. First factor geometry of the complex. Second factor oxidation state of metal ion. Third factor principal quantum number of d orbitals. हे तीन basic है. आता चौथा factor नीट मध्ये आलेला factor आहे. पॉइंट्स झाले का बघा. So fourth factor महत्वाचा आहे, that is the nature of ligands. किती तुम्हाला काही पॉइंट्स पार्टच करायचे, काही पॉइंट्स पार्टच करायचे, कारण का हा सिक्वेन्स पार्ट केला तरच मी क्वेश्चन अटेंड करू शकतो, अदरवाइज पॉसिबल नाहीये. त्यामुळे हे जे मी सिक्वेन्स इथे लिहिणार आहे हे सिक्वेन्स तुम्ही अशा ठिकाणी लिहून ठेवा, अशा छोट्याशा पेजवरती लिहा आणि रिपीटेडली बघायला पाहिजे, पार्ट व्हायला पाहिजे, है ना. कारण का त्या सिक्वेन्स वरतीच क्वेश्चन आलाय आणि अबाउट 80 to 90% स्टुडंट्सचा क्वेश्चन चुकला, चांगल्या स्टुडंट्सचा क्वेश्चन चुकला. का चुकला तुम्ही सिक्वेन्स बघितला ऑटोमॅटिकली कळेल. सो नेचर ऑफ लिगँड्स एक्सप्लेन करण्यासाठी नेचर ऑफ लिगँड्सचा रिपल्शन, ऍक्च्युअली रिपेल कोणामुळे होतो, लिगँड्समुळे. काही लिगँड्स स्ट्रॉंगली रिपेल करतात, काही लिगँड्स वीकली रिपेल करतात, काही लिगँड्स एवढे वीकली रिपेल करतात की रिपल्शनच एक्झिस्ट होत नाही, असे पण काही लिगँड्स आहेत. सो बेस्ड ऑन लिगँड्स सीएफएससी डिपेंड असतो. मग इथे दोन टाइपचे लिगँड्स दोन टाइप मध्ये कॅटेगराइज केला आहे. एक स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हणजे जे स्ट्रॉंगली रिपेल करतात डी ऑर्बिटल्सना, दुसरा आहे वीक फील्ड लिगँड जे वीकली रिपेल करतात डी ऑर्बिटल्सना. म्हणून आपण इथे सिक्वेन्स लिहिणार डिक्रीजिंग ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. सो कंडिशन काय आहे, ह्या सगळ्यामध्ये मिड टर्म जो आहे तो आहे वॉटर. वॉटर पेक्षा जास्त स्प्लिटिंग पॅटर्न मध्ये इन्व्हॉल्व होत असेल, स्ट्रॉंगली रिपेल करत असेल, ते सगळे झाले स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि वॉटर पेक्षा कमी रिपेल करणारे वीक फील्ड लिगँड. सो वॉटर इज द इंटरमिडिएट टर्म, वॉटर इज द मिड टर्म. सो वॉटर पेक्षा स्ट्रॉंगली रिपेल करणारे स्ट्रॉंग फील्ड लिगँड, वॉटर पेक्षा वीकली रिपेल करणारे वीक फील्ड लिगँड. सो दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे ना. सो लिहिताना पहिला मी काय करतो, इथे एक जनरल सिक्वेन्स लिहितो, इन जनरल सिक्वेन्स है ना. हॅलाइड आयन्स ओके. लिगँड्स मध्ये डोनार कोण आहे, त्या डोनार बेस्ड हे पॉइंट लक्षात ठेवा. पण ज्यावेळेस ऍक्च्युअली लिगँड्स येतील एखादा दुसरा लिगँड एकमेकांमध्ये मर्ज होतात, पण इन जनरल हॅलाइड्स सगळ्यात वीक लिगँड्स असतात. नायट्रोजनची लिगँड्स, नायट्रोजन ऍज अ डोनार असलेले लिगँड्स कुठले, नायट्रोसिल आहे, अमोनिया आहे, पिरिडीन आहे, हे जे आहे NO2 मायनस आहे, हे सगळे नायट्रोजनचे टर्म्स, हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतात इन जनरल. आणि कार्बनचे तर सगळे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत. कुठले, CO, CN हे जे आहे कार्बनचे लिगँड्स, सायनाइड, कार्बन मोनॉक्साइड कार्बनचे लिगँड्स ना, हे सगळे म्हणजे इथे कार्बन ऍज अ डोनर असणार आहे, कार्बन ऍज अ डोनर आहे, त्यामुळे हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट लिगँड्स असतात. सो पहिला हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, म्हणजे याच्यामध्ये जे कोणी एक्सेप्शनल केसेस एकमेकांमध्ये मर्ज झाले तुम्हाला लक्षात ठेवायला. सो सिक्वेन्स एक्सटेंड जे केलाय त्याला म्हणतात स्पेक्ट्रो केमिकल
सो नेचर ऑफ लिगॅंड बेस्ड स्प्लिटिंग पॅटर्न जे काही डिपेंड आहे त्या लिगॅंडचा स्प्लिटिंग पॅटर्नचा एनर्जी सिक्वेन्स किंवा रिपल्शन सिक्वेन्स जो आहे तो एक्सप्लेन करणारा स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. इथे काही लिगॅंड्स आपण पार्ट करणार आहोत, काही लिगॅंड्स ऑटोमॅटिकली लक्षात राहतात है ना. ठीक आहे. तर नॉर्मली इथपर्यंत इथे H2 येतो. H2 ॲज अ डोनर. H2 ॲज अ डोनर है ना. त्याच्या अलीकडचे नॉर्मली सगळे वीक फील्ड लिगॅंड्स आणि त्याच्या नंतरचे जे कोणसर आहे ते सगळे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. म्हणजे या लिगॅंड्सना अनपेड इलेक्ट्रॉन्स पेअर करायची कॅपॅसिटी या लिगॅंड्सला आहे. आता कुठल्या अनपेड इलेक्ट्रॉन्सना पेअर करू शकता? ऑक्टॅडल स्टडी करताना डी चे दोन ऑर्बिटलचे शेवटचे दोन ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन्स अनपेड इलेक्ट्रॉन्सना पेअर करा. डी चे शेवटचे दोन स्क्वेअर प्लेनार असेल तर डी चा शेवटचा ऑर्बिटल रिकामा करू शकता. माझ्याकडे दोनच ऑप्शन्स आहे. आता तुम्ही विचारू शकत नाही सर डी चे दोनच ऑर्बिटल का रिकामा करताय ते ऑक्टॅडल मध्ये, स्क्वेअर प्लेनारच्या वेळेस डी चा एकच ऑर्बिटल का रिकामा करताय? हा कन्सेप्ट आपण स्प्लिटिंग पॅटर्न मध्ये स्टडी केलाय. मी आताच ऍक्च्युली काल परवा दोन स्प्लिटिंग पॅटर्न एक्सप्लेन केलाय. तो शॉर्टकट मध्ये मी आज पूर्ण डिटेल इथे सॉल्व्ह करून दिलाय. तर ऑक्टॅडलच्या वेळेस डी चे दोन ऑर्बिटल रिकामा करू शकता बिकॉज ऑफ दिस स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. आणि स्क्वेअर प्लेनारच्या वेळेस डी चा शेवटचा जो आहे कोण dx2 y2 चा ऑर्बिटल रिकामा करू शकता बिकॉज ऑफ दिस स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड हा कंडिशन स्क्वेअर प्लेनार एंड ऑक्टॅडल ऍप्लिकेबल आहे. टेट्राहेड्रलला स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड वीक फील्ड लिगॅंडचा काहीही संबंध नाहीये. बरेच मुलांना हा कन्फ्युजन येतो बघा. मी टेट्राहेड्रलच्या वेळेस सिम्पली sp3 हायब्रिडायझेशन लिहिणार. sp3 हायब्रिडायझेशन लिहिणार. कुठल्याही इलेक्ट्रॉनला पेअर अप करणार नाही. कुठल्याही इलेक्ट्रॉनला पेअर अप करणार नाही. का? जर इलेक्ट्रॉनला डी च्या आपण कुठले इलेक्ट्रॉन्सला पेअर अप करू शकता? एकतर s चे s ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स डी मध्ये शिफ्ट करा, एक पॉसिबिलिटी. किंवा डी चे शेवटचा ऑर्बिटल स्क्वेअर प्लेनारचा सांगतोय डी चा शेवटचा ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स इनर डी मध्ये शिफ्ट करा है ना. पाच ऑर्बिटल पैकी शेवटच्या ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 मध्ये शिफ्ट करू शकता. कंडिशन समजताय? सो म्हणजे एक ऑर्बिटल रिकामा करता येतो. हे दोन पॉसिबिलिटी जे आहे हा स्क्वेअर प्लेनारला ऍप्लिकेबल आहे. ऑक्टॅडलच्या वेळेस s चे इलेक्ट्रॉन डी मध्ये शिफ्ट करू शकता स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल तर. ह्या लिगॅंडसाठी कंडिशन सांगतोय. किंवा डी चे शेवटचे दोन ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स त्या 1 2 3 ऑर्बिटल मध्ये शिफ्ट करू शकता. हा सेकंड पॉसिबिलिटी ऑक्टॅडलच्या वेळेस. म्हणजे मी डी चे दोनच ऑर्बिटल रिकामा करणार ऑक्टॅडलला, डी चा एकच ऑर्बिटल रिकामा करणार स्क्वेअर प्लेनारला. टेट्राहेड्रलला स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड वीक फील्ड लिगॅंडचा काहीही संबंध नाहीये. ऑलवेज टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स शोज sp3 हायब्रिडायझेशन. त्याला डी ची गरज नाहीये. त्यामुळे डी ऑर्बिटल रिकामा करायची गरज पडणार नाही. पॉइंट समजतो? तुम्ही जरी रिकामा केला माझ्या टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स साठी एक s ऑर्बिटल 3 p ऑर्बिटल लागणार आहे. सो दॅट्स व्हाय कंडिशन काय आहे? टेट्राहेड्रलच्या वेळेस स्प्लिटिंग पॅटर्न मध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड वीक फील्ड लिगॅंडशी काहीही संबंध नाहीये. सो हा स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज कंडिशन जो आहे हा स्क्वेअर प्लेनार एंड ऑक्टॅडल साठी ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. आता हा सिक्वेन्स स्टडी करा. वन बाय वन लिगॅंड्स ऍड करत जाईल. पहिला मी H2 च्या अलीकडचे लिगॅंड्स ऍड करतो, देन H2 च्या नंतरचे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स, वीक फील्ड लिगॅंड, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. ओके. सगळ्यात वीक फील्ड लिगॅंड कोणाला दिला पण इथे? हॅलाइड आयन्सचा. सो इथे बघा I मायनस Br मायनस हा दोन सगळ्यात वीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येणार आहे Cl मायनस. पण प्रॉब्लेम काय आहे? या Cl मायनसच्या आधी एक लिगॅंड येतो H2 मायनस. म्हणजे हॅलाइडच्या मध्ये हा एक इथे ऍड झाला. हॅलाइडच्या मध्ये हा एक इथे ऍड झाला. ठीक आहे. दुसरा त्याच्यानंतर IBrCl नंतर F मायनस ना. पण प्रॉब्लेम काय आहे? F मायनसच्या मध्ये आणि Cl मायनसच्या मध्ये दोन लिगॅंड्स येतात आणखी. कुठले? एक आहे
NO3 माइनस, दूसरा है SCN. ह्या वर्षी एक्झाम मध्ये मुलांना कन्फ्युज करणारे दोन लिगँड्स ह्यामध्ये सल्फरवरती मायनस चार्ज आहे, पुढे आणखी एकदा SCN येणार आहे, दोनदा SCN येतो, एकामध्ये सल्फरवरती निगेटिव्ह चार्ज आहे, एकामध्ये नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. हे दोन पॉइंट्स कन्फ्युज करणारे असतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यांनी एक पॉइंट लक्षात ठेवतात, नॉर्मली हा सिक्वेन्स दरवर्षी घेतो आपण, हा जो सिक्वेन्स आहे दरवर्षी, मग मुलं हॅलाडायन्स सगळ्यात वीक म्हणून घेतात, मग पहिला IBrClF हा असंच पाठ करतात, IBr नंतर एक मध्ये टर्म आला S2 मायनसचा, त्याच्यानंतर पुन्हा Cl मायनसच्या नंतर आणि F मध्ये हे दोन टर्म्स येतात, SCN SO3 मायनस NO3 मायनस, हे दोन मध्ये आहे, मग F मायनस, राइट. सो दोन कनेक्टेड, Cl मायनसच्या आधी S2 मायनस, F मायनसच्या आधी SCN मायनस NO3 मायनस. सो हे सगळे सगळे सिक्वेन्स जो आहे तुमच्या समोर आलेला वीक फील्ड लिगँडचे सिक्वेन्स. ठीक आहे. आणखी एक दोन लिगँड्स आहेत ऍड करूया. ऑक्सिजन ना, ठीक आहे, हॅलाडाइन्स 1 2 3 4 चार हॅलाइड्स आहेत, त्यामध्ये ऑक्सिजन NO3 मायनस, N डबल बॉन्ड O, कोऑर्डिनेट बॉन्ड O, O मायनस, इथे हा डोनर आहे, ऑक्सिजन डोनर आहे ना यामध्ये, सो दॅट्स व्हाय हा ऑक्सिजन डोनर वीक फील्ड मध्येच येतो, प्रॉब्लेम फक्त S मायनस चा येतो आणि S मायनस. सो हे तुम्ही लक्षात ठेवताना हॅलाइड्स एंड S मायनस ऑक्सिजनच्या आधी येतात, चुका ना, ऑक्सिजनच्या आधी आला, सो म्हणजे इथे लिहिताना तुम्ही काय करा, हॅलाडाइन्स एंड S मग ऑक्सिजन. पुढे सल्फरचे एक्झाम्पल्स नाहीये, हे दोनच तुम्हाला लागणार एक्झाम्पल्स, आणि मी तुम्हाला एक एक स्टेप इम्प्रूव्ह करून देतोय, तुम्ही फायनली ऍट दी एंड सगळे पॉइंट्स लिहा, मध्ये बघा असे काही पॉइंट चेंजेस आहेत, बरेचसे चेंजेस येतात. ठीक आहे. सो हॅलाइड झाले, हॅलाइड्स सोबत सल्फर पण झाला है ना, म्हणून हॅलाइड नंतर सल्फर घ्यायचं चुकीचं आहे. सो हॅलाइड आणि सल्फर कनेक्टिव्हिटी लिहा, का सल्फर हॅलाइड्सच्या मध्ये, सल्फर हॅलाइड्सच्या मध्ये, लक्षात, हॅलाइड्स आणि सल्फर कनेक्टिव्हिटी लिहा, पण लिहिताना I मायनस Br मायनस S2 मायनस Cl मायनस SCN मायनस मग NO3 मायनस, त्यामध्ये ऑक्सिजन डोनर आहे F मायनस. सो इथपर्यंत हॅलाइड संपले, सल्फर पण संपला. आता ऑक्सिजनचे पॅटर्न्स, C2O4 मायनस, ओके, C2O4 हा बायडेंटेड लिगँड आहे, ऑक्सिडाइज आयन, C डबल बॉन्ड O, O मायनस, C डबल बॉन्ड O, O मायनस, इथे ऑक्सिजन डोनर, बरोबर आहे, ऑक्सिडाइज आयन C2O4 मायनस, ऑक्सिडाइज आयन, डोनर ऑक्सिजन आहे, डोनर इज दी ऑक्सिजन, बायडेंटेड लिगँड आहे, चिलेटिंग लिगँड आहे. आपल्याला माहिती आहे ना, मोनोडेंटेड सोडले सगळे, मोनोडेंटेड ऍम्बिडेंटेड लिगँड सोडले सगळे का सगळे चिलेटिंग लिगँड्स असतात, त्यापैकी हा इथे पण ऑक्सिजन डोनर आहे, त्यामुळे H2 च्या पेक्षा पण हा वीक फील्ड लिगँड असतात. देन आता त्याला H2O, बरोबर आहे. सो हा झाला पूर्ण वीक फील्ड लिगँडचा पॅटर्न, अप टू H2 पर्यंत सगळे वीक फील्ड लिगँड. आता याच्यापुढे स्ट्रॉंग फील्ड लिगँड है ना. स्ट्रॉंग फील्ड लिगँड स्टडी करताना तुम्ही उलट स्टडी करा, हायएस्ट पासून स्टार्ट करा, इझी होईल का, हायएस्ट स्ट्रॉंगेस्ट लिगँड इज कार्बन मोनॉक्साइड, वीक लिगँड इज दी आयन मायनस. एक्सट्रीम टर्मिनल लक्षात ठेवले तर बरेचसे कन्फ्युजन पॉइंट निघून जातात. सो कार्बनचे लिगँड सगळे स्ट्रॉंगेस्ट आहेत ना, दोनच कार्बनचे लिगँड्स आहेत, कोण आहेत, कार्बन मोनॉक्साइड एंड सायनाइड. सायनाइड म्हणतो मी, आयसोसायनाइड नाही, सायनाइड C वरती चार्ज आहे, N वरती चार्ज असेल, N अटॅक करणार असेल, आयसोसायनाइड असतो, C अटॅक करणार असेल, सायनाइड. सो कार्बन अटॅक करणारा, कार्बन अटॅक करणारा, हे दोन्ही सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट लिगँड, त्यातला हा सगळ्यात स्ट्रॉंग. क्लियर, दोन्ही फॅक्टर्स. ओके, तर राहिलेले पॅटर्न्स आता H2 पर्यंत झालाय है ना, ह्याचा पॅरलल पॉइंट SCN मायनस, इथे S वरती मायनस चार्ज आहे, आता बघा
ऑक्सिजनच्या पुढे नायट्रोजन वाले लिगँड्स येणार, नायट्रोजन डोनर असलेले. मग नायट्रोजन डोनर निगेटिव्ह असू शकतात, दोन पेअर असू शकतात, काही असू शकतात, चालतील. नायट्रोजन डोनर असलेले लिगँड्स त्यातला हा पहिला, राईट. देन त्याच्यानंतर पिरिडीन, त्याच्यानंतर NH3. सो हे सगळे नायट्रोजनचे लिगँड. आता सिक्वेन्स आहे नायट्रोजन येतात, नायट्रोजन नंतर कार्बन, त्यामुळे ह्या दोघांमध्ये पण प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला नायट्रोजनचे सगळे लोणार असलेले लिगँडचा सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागेल. SCN मायनस पिरिडीन, नायट्रोजन लोन पेअर पिरिडीन. मी पिरिडीन बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे. सो हा आहे पिरिडीन. नॉर्मली लिहिताना शॉर्टकटली PY लिहितात. C2O4 मायनस ऐवजी OX लिहितात, OX ऑक्झिलेट आयन. बरोबर आहे. सो नायट्रोजन नायट्रोजन नायट्रोजन, ठीक आहे. त्याच्यानंतर बायडेंटेड लिगँड इथिलीन डायमाइड, EN इथिलीन डायमाइड है ना. त्याच्यानंतर NO2 मायनस, NO2 मायनस and then राहिलेला तीन. सो हा आहे सिक्वेन्स. आता या वर्षी एक्झाम मध्ये आलेली कंडिशन काय आहे, हा एक दिलेला होता, त्याला त्याची गरज आहे. सो 4 लिगँड्स दिले, 4 पैकी हे 2 लिगँड्स एक्झाम मध्ये. मग मुलांना काय वाटलं, हायलाइट सगळ्यात वीक असून F मायनस शेवटी लिहून टाकले, इथे सगळे सोपे. सो हा आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, है ना. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज हा सिरीज पूर्ण सापडेल. कशा लक्षात ठेवा, पार्ट्स मध्ये डिवाइड करा त्याला, इथून ते इथपर्यंत F मायनस पर्यंत हा एक पार्ट करा, है ना. पण ह्या F मायनस पर्यंत 3 लिगँड्स एक्स्ट्रा झाले. NO3 वीक फील्ड लिगँड आहे, जास्त ऑक्सिजन आहे. NO2 स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, दोनच ऑक्सिजन आहेत. ह्या दोघांना डिफरन्स लक्षात ठेवा. NO3 वीक फील्ड लिगँड आहे, NO2 स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. सो I, Br, त्याच्यानंतर S, त्याच्यानंतर Cl, त्याच्यानंतर अगेन S, NO3 मायनस F मायनस. म्हणजे हे दोन, हा एक आणि हा दोन, हे दोन Cl आणि F मध्ये एक्स्ट्रा आले आणि Br आणि Cl मध्ये आला. सो वीक फील्ड लिगँड संपला इथेच नियर अबाउट. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा पार्ट, हे दोन्ही ऑक्सिजन लिगँड्स. त्यातल्या H2 च्या अलीकडे, H2 च्या फर्स्ट ऑक्सिडेट आयन, H2 च्या आधी ऑक्सिडेट आयन, हा पण ऑक्सिजन डोनर आहे, आपण ऑक्सिजन. सो इथपर्यंत वीक फील्ड लिगँड संपले. सो इथून पुढचे सगळे का सगळे स्ट्रॉंग फील्ड लिगँड. क्लियर आहे. आता ह्या स्ट्रॉंग फील्ड लिगँडमुळे काय पार्ट्स, याचे ऍप्लिकेशन्स कुठे आहे, ऑक्टेडल आणि स्क्वेअर प्लॅनर. ठीक आहे. ऑक्टेडल मध्ये ह्याला कसे वापरलेलं आहे मी एकदा टेबल एक्सप्लेन केला, त्यामुळे एक दोन पॉइंट्स आता अपडेट करू, कारण तुम्हाला स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स माहिती आहे, त्यांचा रोल माहिती आहे, आणि डी चे दोनच ऑर्बिटल रिकामा करू शकता हा पण माहिती आहे, किंवा एस चे इलेक्ट्रॉन्स डिव्हाइड करू शकता हा देखील माहिती आहे. सो नियर अबाउट सगळे पॉइंट्स माहिती आहे, त्यामुळे एक दोन पॉइंट्स मध्ये एक्स्ट्रा ऍड करतो आपण का CFSE मध्ये. इथपर्यंत समजले का? 4 पॉइंट्स, 4 पॉइंट्स कुठले, CFSE डिपेंड्स ऑन फर्स्ट पार्ट geometry of the complex, second part oxidation state of metal ion, third part principal quantum number of metal 3d 4d 5d, चौथा point spectrochemical series, that is the nature of ligand. spectrochemical series एक्सप्लेन करणार, nature of ligand. सगळे पेयर करू शकत नाही इथपर्यंत, हे सगळे पेयर करू शकतात D च्या ऑर्बिटल्सना. त्यांच्यामुळे ह्या लिगँड्समुळे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्समुळे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस फॉर्म होतात, D2sp3 फॉर्म व्हायचे चान्सेस जास्त त्या लिगँड्समुळे. त्या लिगँड्समुळे, वीक फील्ड लिगँडच्या लिगँड्समुळे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायचे चान्सेस जास्त. सो इथपर्यंत मॅक्सिमम आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स फॉर्म होतात, इथून पुढचे सगळे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस फॉर्म. क्लियर आहे. सो एक छोटासा पॉइंट ऍड करूया, आणि देन जे आपल्याला आयसोमेरिझम पार्ट स्टार्ट करायचा आहे, महत्वाचा पॉइंट घेतो मी त्याला, एक शेवटचा एक छोटा आहे तो.
हे पॉइंट्स यांना स्टडी करायची गरज नाही, कारण का यांना स्ट्रॉंग फील्ड लिगेंड वीक फील्ड लिगेंडची काही गरज नाही का, तर इथे स्ट्रॉंग फील्ड लिगेंड असो वीक फील्ड लिगेंड असो इलेक्ट्रॉन T2G1 मध्ये जा. आपण जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी करता 1s2 2s2 2p6 असा डी ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. सो इथे ह्यांना स्ट्रॉंग फील्ड लिगेंड वीक फील्ड लिगेंडची काहीही फरक पडत नाही, हे ऑलवेज असेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवणार क्रिस्टल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर D4 च्या वेळेस ओके, इथे दोन पॉसिबिलिटीज आहेत D4 च्या वेळेस. स्ट्रॉंग फील्ड लिगेंड असताना एक पॉसिबिलिटी, वीक फील्ड लिगेंड असताना एक पॉसिबिलिटी. तर कंडिशन काय आहे, जर सपोज वीक फील्ड लिगेंड असेल, वीक फील्ड लिगेंड्स असेल तर इलेक्ट्रॉन्स कसे ऍड करणार 1 2 3 4 5 सॉरी पेरिंग करणार नाही ते. सो म्हणजे मिनिंग काय आहे, ह्यामध्ये स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा पेरिंग एनर्जी जास्त आहे. मी ते दोन पॉइंट्स ऍड करतोय, त्यातला हा पहिला पॉइंट आहे. वीक फील्ड लिगेंड्स पेअर अप करू शकत नाही का, तर पेअरिंग करण्यासाठी काही पर्टिक्युलर एनर्जी लागतो, तर तो एनर्जी ह्या लिगेंड कडे नाहीये, म्हणून स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा पेअरिंग एनर्जी जास्त आहे. ज्यावेळेस पेअरिंग एनर्जी जास्त असतो तिथे इलेक्ट्रॉन्स पेअर अप होत नाही. ठीक आहे, त्याच्याऐवजी इथे बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इलेक्ट्रॉन, चौथा इलेक्ट्रॉन इथे ऍड केला. हा कधी पॉसिबल असणार आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स असताना हा कंडिशन पॉसिबल आहे. आता दुसरा कंडिशन काय आहे, ह्यामध्ये पेअरिंग एनर्जी पेक्षा स्प्लिटिंग एनर्जी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स पेअर अप झाले. सो लिगेंड कडे इतका एनर्जी जास्त आहे की तो इलेक्ट्रॉन्स इझिली पेअर अप करू शकतो. म्हणजे पेअरिंग साठी जे काही एनर्जी लागतो त्यापेक्षा सफिशियंट एनर्जी याच्याकडे आहे, म्हणून पेअर अप झाला. त्याला रिप्रेझेंट करताना पेअरिंग एनर्जी इज लेस दॅन स्प्लिटिंग एनर्जी. सो सिंपल पॉइंट आहे, ज्यावेळेस पेअरिंग एनर्जी जास्त असतो स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा, त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स पेअर अप होत नाही. ज्यावेळेस पेअरिंग एनर्जी कमी असतो स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा, त्यावेळेस पेअरिंग एनर्जी कमी, त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स पेअर अप होतो. पेअर अप होतो इथे. काय एक्झाम्पल, इथे पेअरिंग पॉसिबल नाही आहे, इथे पेअरिंग पॉसिबल आहे का, पेअरिंग एनर्जी कमी आहे स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा. ठीक आहे, दुसरा कंडिशन, ह्या टाइपचे जे काही कॉम्प्लेक्सेस फॉर्म होतात त्या टाइपचे मी जे लिहिणार आहे ना, त्या टाइपचे एक्झाम्पल्स त्या सगळ्यांना हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस म्हणतात. आणि इकडे हे जे काही इकडे पॉइंट्स येणार आहे ते बघा, हाय स्पिन का, प्लस ऑफ प्लस ऑफ प्लस ऑफ प्लस ऑफ, पेअरिंग झाली नाही त्यामुळे स्पिन सगळे ऍड होत गेले. इथे पेअरिंग झाला तर प्लस ऑफ मायनस ऑफ कॅन्सल झाले. सो इथे पेअरिंग मुळे कॅन्सलेशन होतो स्पिनचा, त्यामुळे ह्याला म्हणतो आपण लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. सो जिथे पेअरिंग होत असतो तिथे स्पिन कॅन्सल होतात, त्यामुळे लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. जिथे पेअरिंग होत नाही तिथे इलेक्ट्रॉन सगळे पॅरलल राहतात, त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस म्हणतात. ठीक आहे, आता हे पॅटर्न सगळे D5 D6 D7 ला अप्लाय करूया. बाकीचे पॉइंट्स कॉमन असणार मी लिहितो वगैरे. D5 च्या वेळेस काय ना T2G3 EG2. अगेन D5 च्या वेळेस T2G5 EG0 स्ट्रॉंग फील्ड लिगेंड असताना हे सगळे स्ट्रॉंग फील्ड लिगेंडचे एक्झाम्पल्स. राइट साइड लिहिणार सगळे स्ट्रॉंग फील्ड लिगेंड. इथे पेअरिंग एनर्जी कमी आहे स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा, म्हणून लो स्पिन कॉम्प्लेक्सेस तयार होतात. तिथे पेअरिंग एनर्जी जास्त आहे स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा, वीक फील्ड लिगेंड असल्यामुळे, आणि ते हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस वर सगळे प्लस ऑफ चे स्पिन्स आहेत, है ना.
सो म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट हे 3 पॉइंट्स, हा 1, हा 2 आणि हा 3, हे तिन्ही पॉइंट्स इकडचे सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. अगेन हा 1, हा 2, हा 3, हे 3 पॉइंट्स पुढच्या सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. सो D4 D5 झाला, तसा D6 एक एक्सटेंड करतो. वन टू थ्री फोर फाइव सिक्स, किती D6 त्यावेळेस 1 2 3 4 5 6. स्ट्रॉन्ग फील्ड लिगेंड्स में हा पैटर्न, वीक फील्ड लिगेंड में हा पैटर्न, सगळ्यांसाठी डेल्टा P इज ग्रेटर दॅन सॉरी कुठे पेरिंग एनर्जी इज ग्रेटर दॅन स्प्लिटिंग एनर्जी, ह्या सगळ्यांसाठी पेरिंग एनर्जी स्मॉलर दॅन स्प्लिटिंग एनर्जी. हे सगळे लो स्पिन कॉम्प्लेक्सेस, हे सगळे हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. सो पेरिंग एनर्जीचा पॅटर्न कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? D1 D2 D3 साठी नाही, D7 D8 D9 D10 ला ऍप्लिकेबल नाही, D4 ला ऍप्लिकेबल आहे. पेरिंग एनर्जी स्ट्रॉन्ग फील्ड लिगेंड वीक फील्ड लिगेंडचा कन्सेप्ट ह्यांना ऍप्लिकेबल आहे, ह्यांना ऍप्लिकेबल नाही.